नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने कटिंग करून मॅनेज करते ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकायला भेटतील। त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं मात्र विसरू नका। मी इथं कटिंग करून आणि दिवसभरात किती कटिंग केलं, किती स्टिचिंग केलं हे सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्यात। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर करा। आणि तुम्ही जर नवीनच चॅनलवर आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळून जातील। तर चला ह्या ब्लाऊजची कटिंग मी इथं अस्तरवर करून घेते। सर्वात आधी इथं हा ब्लाऊज अर्जंट द्यायचा आहे तर ह्याची कटिंग मी आधी करून घेते। त्याच्यानंतर पुन्हा मी खूप सारे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण दाखवणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते। आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे बघून इथं आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची असते। इथं छातीचा चौथा भाग 8.5 इंच होतं, 32 साईजचा ब्लाऊज होता। त्यामुळे मी इथं अशा पद्धतीने 32 साईजचा ब्लाऊजची बाही कटिंग करायला लागले। इथं खूप सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला कोणत्याही मापाची ब्लाऊजची कटिंग हवी असले तर नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता। कमेंटच्या अनुसारानेच मी तुम्हाला कटिंग दाखवेन, कटिंगचे व्हिडिओ करून माझ्या चॅनलवर अपलोड करीन। त्याचबरोबर ह्याच्या आधी पण भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवर। ह्या बोटनेक ब्लाऊजची फ्रंट डीप आणि बॅक बोटनेकची, त्याचबरोबर कटोरी ब्लाऊजची, त्याचबरोबर प्रिन्सेस कटची आणि फोरटक्स ब्लाऊजची खूप सारे अशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड आहेत। त्याच्या व्यतिरिक्त अजूनही कोणत्याही मापाचे तुम्हाला पाहिजे असले तर कटिंग तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता। त्या कमेंटच्या अनुसारानेच मी इथं व्हिडिओ बनवून अपलोड करीन माझ्या चॅनलवर। तर पूर्ण उंची किती आहे बघून त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आणि इथं पूर्ण उंची टाकायची। वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन जाते त्यासाठी। तर इथं शोल्डर घेतलं आहे 5 इंच आणि आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंच। अशा पद्धतीने पुन्हा एकदा इथं चेक करून घेतलं, थोडीशी तिरकं झालं होतं इथं सरळ करून घेतलं। त्याच्यानंतर मी इथं 8.5 इंच छातीचा भाग टाकलं, त्याच्या पुढे 1.5 इंच अशा प्रमाणाने इथं कटिंग करून घेते। खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर कोणत्याही ब्लाऊजची कटिंग पाहिजे असलं तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता। आणि इथं झालेले आहे मागची बाजूची मापे टाकून, त्याचबरोबर इथं आर्महोलचं कर्व घेऊन इथं मी आर्महोल कर्व टाकून घेतले। इथे तुम्ही बघू शकता आर्महोलचं घेर। त्याच्यानंतर इथं कस्टमर आलं होतं ते अटेंड केलं। त्याच्यानंतर इथं अजून मी इथं कामाला लागली कटिंगच्या। तर आर्महोल इथं मोजून घेतली, बरोबर आलेलं आहे। त्याच्यानंतर इथं मागचे गळ्याचे रुंदी आणि लांबी टाकून देते मी। रुंदी इथं डीप नेक असल्यावर मी 2.25 इंच ते 2 इंच घेते, तर अजिबात शोल्डर उतरत नाही। तर नक्की ट्राय करा तुम्ही पण। गळा रुंदी जर जास्त घेतलं तर तुमचं शोल्डर उतरायची शक्यता जास्त असते। त्यासाठी इथं आपण गळा रुंदी कमीत कमी टाकायचं, 2, 2.25 किंवा 2.25 सुद्धा। जास्त डीप असलं तर तुम्ही 2.25 सुद्धा इथं गळा रुंदी घेऊ शकता। खालच्या कडेनं तुम्ही किती पण डीप ब्रॉड घेऊ शकता। इथं तुम्ही बघू शकता मी खालच्या कडेला 3.5 घेतलेला आहे गळ्याची ब्रॉड मागच्या गळ्याची। तर अशा प्रमाणाने इथं पुढचा भागाचा पण इथं आखून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता पूर्णपणे। स्टेप बाय स्टेप खूप सोप्या पद्धतीने मी इथं सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टी लक्षात येतात जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितलं तर। त्याचबरोबर कोणत्याही मापाचं तुम्हाला कटिंग हवे असलं तर नक्की जाऊन तुम्ही एकदा चॅनल चेक करू शकता, किंवा तुम्हाला नवीनच पाहिजे असलं तर कमेंटसुद्धा करू शकता। त्याचबरोबर तुम्ही नवीनच पाहत असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बघा
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळून जातील। अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर इथं बेल्टचं किंवा क्रॉस पट्टी म्हणू शकतो आपण, ते इथं आखून घेतलं आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला अर्धा इंच, खालच्या बाजूला 1 इंच इथं एक्स्ट्रा घेतलेला आहे टक्ससाठी म्हणून, आणि इथं कटिंग करून घेते पुढची बाजूची सुद्धा इथं। अशा प्रमाणाने मी दिवसभरात किती ब्लाऊज कटिंग केलं आणि किती ब्लाऊज स्टिच केलं ते शेवट दाखवेनच मी, त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा। किती ब्लाऊजची कटिंग झाली आणि किती साड्या पिको फॉल केलं हे सगळंच तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळं समजेल। तर इथं गळ्याची रुंदी आणि लांबी सुद्धा इथं कटिंग करून घेतलंय। ही आता आपल्याला मागच्या पट्टी आणि हुक पट्टीसाठी इथं कटिंग करून ठेवून घेते। आता इथं अस्तरची कटिंग झालेली आहे, मेन फॅब्रिकची अस्तर कटिंग करून घेते मी। तर चला इथं मेन फॅब्रिकची पण कटिंग झालेली आहे, तर दुसरा ब्लाऊजची इथं लगेच कटिंगला घेते। हे सुद्धा अर्जंट द्यायचं आहे, त्यासाठी ह्याची सुद्धा मी इथं लगेच कटिंग करून घेते। उद्या कोणती द्यायची आहेत ब्लाऊज तेच इथं कटिंगला घेते आणि तेच पूर्ण करणार आहे मी। आणि उद्याच्याला मी दुसरी ब्लाऊज कटिंग करून दुसरी पण शिवणार आहे, तर ही अर्जंट द्यायची आज मी संपून टाकते हे पूर्ण। तर हा एक ब्लाऊजची कटिंग करून घेते। हा सुद्धा इथं अस्तर घेतलेला आहे, 1 मीटर अस्तर आहे आणि इथं हा मापाचा ब्लाऊज आहे। हा ब्लाऊज इथं 36 साईजचा आहे, तर ब्लाऊजवरून माप काढून मी इथं हा ब्लाऊजची पूर्ण कटिंग करणार आहे। तर चला इथं सगळ्यात अगोदर मी बाहीची कटिंग करते। तर इथं बाही न कट करता मी इथं मागची बाजूची कटिंग करून घेते आधी। बाही खूप कमी आहे त्यामुळे इथं बाजूला काढून घेते, परत त्याच्या अगोदर मी इथं मागच्या बाजूची कटिंग पूर्णपणे करून घेते। उंची आहे 15.5 इंच आणि शोल्डर घेतले 5 आणि आर्मोल घेतले 5.25 ते 6 इंच घेतलेलं आहे इथं। अशा प्रमाणाने इथं पूर्णपणे हा सुद्धा ब्लाऊजची कटिंग करून घेते। त्याच्यानंतर मी स्टिचिंग किती केलं आणि किती ब्लाऊज पूर्ण केले ते पण दाखवणार आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा। तर अशा पद्धतीने इथं आर्मोलचं आकार देऊन घेते मी। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा घरच्या घरी। तुम्ही फोनवर बघून सगळ्या प्रकारचे ब्लाऊज स्टिचिंग करू शकता। तर इथं आर्मोलचं घेर मोजून घेतलं तर परफेक्ट आलेलं आहे। त्याच्यानंतर मी कमरेचं माप टाकलं, कमरेचा चौथा भाग, पुढं 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन टक्ससाठी, त्याच्या पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे। तर अशा प्रमाणाने इथं आखून झालेलं आहे। त्याच्यानंतर मी इथं मागचा गळा बघून घेतलं, तर 2.25 इंच पट्टी आहे खालची, तर इथं 1 इंच एक्स्ट्रा करून मी इथं 3.25 वर मार्क करून घेते आणि अशा प्रमाणाने इथं आखून घेते। शोल्डर अजिबात उतरत नाही। अशा प्रमाणाने जर तुम्ही माझ्या प्रमाणाने जर तुम्ही कटिंग करून नक्की स्टिच करा, किती पण मोठा गळा असू दे पण अजिबात उतरत नाही। तर इथं मी बाही कटिंग करून घेते। बाही कटिंग करायसाठी मी छातीचा चौथा भागाची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी आपण किती आहे बघून घ्यायचं। इथं 3.25 इंच रेडी आहे, तर इथं 4.25 इंच घेतलेलं आहे कटिंगच्या वेळेला, 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन। आणि अशा पद्धतीने इथं बाहीची सुद्धा कटिंग करून घेते मी इथं बाहीचा आकार देऊन। तर खालचा दंडघेर किती आहे बघते, 7 इंच आहे दंडघेर, तुम्ही इथं बघू शकता 7 इंच आहे। तर 7 इंच पुढं एक्स्ट्रा मार्जिन 1.5 इंच घेतलं। अशा प्रमाणाने इथं मार्किंग करून घेते आणि इथं कटिंग करून घेते। तर इथं बाहीची कटिंग करून घेते। त्याच्यानंतर मी पुढचा भाग आणि मेन फॅब्रिकवर पण कटिंग करून घेणार आहे। तर स्टेप बाय स्टेप इथं कशा पद्धतीने कटिंग करते ते सगळ्या गोष्टी इथं तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा। त्याचबरोबर
तुम्ही जर नवीनच चॅनलवर आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळून जातील. तर इथं पुढच्या बाजूची पण डायग्राम टाकून घेतलेलं होतं पूर्णपणे. तर इथं कटिंग करून घेतलं. आता मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेते. तर हा झाला माझा दुसरा ब्लाऊज. तर अशा प्रमाणाने इथं 3 ब्लाऊज कटिंग करून घेतलं. अर्जंट द्यायचे होते जे ती ब्लाऊज इथं 3 कटिंग करून घेतलेली आहेत. आता मी स्टिचिंगला घेते. स्टिचिंग पण लगेच करून घेते हा 3 ब्लाऊजचं. त्याच्यानंतर मी अजून कटिंग करून अजून शिवणार आहे 1-2 ब्लाऊज. आता हे अर्जंट द्यायचे होते म्हणून ही संपून घेते. तर इथं अस्तर जोडून झालेला आहे, तुम्ही बघू शकता रेड कलर ब्लाऊजला. आता अस्तर जोडून झाल्यानंतर इथं स्टिचिंग करून सुद्धा झालेलं आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण इथं स्टिचिंग झालेली आहे रेड कलरचा ब्लाऊज. तर चला दुसरा ब्लाऊज घेतला इथं मी. दुसऱ्याला पण अस्तर जोडून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथं. हा सुद्धा कंप्लीट झाल्यावर पूर्णपणे दाखवेन. तर इथं पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. ओव्हरलॉक बनवायचा आहे, तर ओव्हरलॉक बनवून घेते मी. झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे दुसरा ब्लाऊज पण इथं कंप्लीट झालेला आहे. त्याचबरोबर इथं तिसरा ब्लाऊज घेतलेला आहे स्टिचिंगसाठी. हा तिसरा ब्लाऊज पण कंप्लीट करून घेतलं. त्याच्यानंतर मी अजून 2 ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग केलेले आहेत. तिथं तुम्ही बघू शकता. अशा प्रमाणाने मी इथं 5 ब्लाऊज कंप्लीट करून घेतलेले आहे आणि 4-5 साड्या मी इथं पिको फॉलसुद्धा करून घेतलेले आहे. अशा प्रमाणाने मी मॅनेज करते माझं काम. घरचं उरकून इथं शॉपवर आल्यानंतर अशा प्रमाणाने मी कामं कोणती द्यायची आहेत बघून अगोदर कटिंग आणि स्टिचिंग करून घेते. अशाच प्रमाणाने दिवसभर माझं काम चालू राहतंय. तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करून कळवा. अशाच नवीन व्हिडिओ बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जातली. इथं तुम्ही बघू शकता खूप छान असं ब्लाऊज शिवून झालेले आहेत. चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लगेच भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ.